राम राम नमस्ते आणि हॅलो मित्रांनो. सो फायनली मोस्ट अवेटेड रामायणाचा ट्रेलर आलाय, तर चला त्याची रिॲक्शन करूयात. कौन हो तुम? तुम्हारा नया राजा। देवलोक, पृथ्वीलोक, पाताल लोक, तीनों लोकों में एक ही राज होगा। जब जब सृष्टि पर संकट आया है, भगवान विष्णु ने अवतार लेकर उसकी रक्षा की। मेरा ज्येष्ठ पुत्र राम। विश्व कल्याण के लिए यदि मेरा अंत भी हो जाए तो भी मुझे स्वीकार है। निर्णय मैं ले चुका हूं। एक पुत्र होने के नाते अपने पिता के वचन का पालन करना मेरा कर्तव्य है। तुम्हारे लिए 14 वर्ष का वनवास। उस वचन का क्या जो आपने मुझे विवाह के समय दिया था। अब हमारा भाग्य एक है और भाग्य में जो भी लिखा है मुझे स्वीकार है। जनस्थान की राजकुमारी सूर्पनखा, वो मोहित हो गई है आप पे। राम से प्रतिशोध लिया जाएगा शूर्पणखा। न राम की मृत्यु साधारण होगी, न उसका अपमान। रावण तीनों लोकों का स्वामी है तो तीनों लोकों के सामने उसका वध करूंगा। मैं अपनी सीता को वापस लाऊंगा। युग का आरंभ है। हॅन्स झिमर इथून नमस्कार. आणि खरंच नमित मल्होत्रा असतील, नितेश तिवारी असतील, भाई दिस इज हाऊ यू रिप्रेझेंट युअर कल्चर ॲट ग्लोबल लेवल. जस्ट झोपेतून उठलो, जस्ट
जस्ट फॉर धिस ट्रेलर. पहिल्यांदा आयुष्यात एवढ्या पहाटे उठून एखादी गोष्ट करतोय, म्हणजे प्रॉपर व्हिडिओ शूट करतोय. भाई मानलं. खरंच खूप भारी. जे इमोशन्स होते ना, ते म्हणलेच ना की तुम्हाला ट्रेलर बघताना डोळ्यात पाणी येईल, ते झालं. खूप भारी. हा भरपूर गोष्टी आहेत ज्या मला बोलायच्या. आता मी ह्या पुढच्या काही मिनिटात बोलतो. मेन फर्स्ट गोष्ट म्हणजे क्रिचर्सवर खूप भारी काम केलं आहे त्यांनी. प्रॉपर काम केलं आहे. काही काही 1-2 ठिकाणी 1-2 राक्षस मला थोडेसे हल्कसारखे वाटले. बट बाकीचे काही दाखवलेत क्रिचर्स, मग ते शूर्पणखेच्या रथाचे वाघ असतील किंवा ऐरावत असेल, त्याच्यानंतर जटायू काय भारी केला आहे जटायू त्यांनी. जटायूचा आय थिंक एकच सीन दाखवलाय वाटतं जटायूचा, तो पण खतरनाक. ज्या लेवलचं काम केलं ना त्यांनी क्रिचर्सवर फक्त, किंवा मध्ये आय थिंक शेवट कुंभकर्णाचे 1-2 ग्लिम्स दाखवले, एक नंबर. ज्या पद्धतीत त्यांनी ते तयार केलेत ना, धिस इज हाऊ यू रिप्रेझेंट युअर कल्चर. भाई पुष्पक विमान असेल, पुष्पक विमान काय भारी केलंय त्यांनी. पुष्पक विमान ते हा जो ग्रँडनेस होता ना, हा ग्रँडनेस मिसिंग होता रामायणामधून. तो ग्रँडनेस त्यांनी प्रॉपर अचीव केलाय विथ हेल्प ऑफ हान्स झिमर्स म्युझिक. एलिव्हेट होतो एक तो. मग तो ट्रेलर असा लिटरली असा होत गेलाय तो ट्रेलर. म्हणजे स्टार्टिंग टू एंड, म्हणजे ती म्हणतो ना वाव मुवमेंट आणि इमोशनल मुवमेंट, त्या दोन्ही मुवमेंट भरलेल्या आहेत त्या ट्रेलरमध्ये. म्हणजे लिटरली त्या मधल्या पॅचला तुम्ही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, लिटरली त्या पॅचला पाणी असे आपोआप डोळ्यात अश्रू आले. मी तर बोलू पण शकत नाही एवढं एवढं भारी फील होतंय ना. आणि खरंच हा साध्या स्क्रीनवर नाही, हा आयमॅक्ससाठीच बनवलाय, आयमॅक्ससाठीच बघितलं पाहिजे. मी तर म्हणाल ज्याला जमाल ना भाई, तुम्ही आयमॅक्ससाठी बघावे, भले उशीर होऊ द्या. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी कॉस्ट्युम्सवर खूप भारी काम केलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्ल्ड बिल्डिंग. जे काही वर्ल्ड बिल्डिंग जी पाहिजे होती रामायणासाठी इन लाईव्ह ॲक्शन, जी मिसिंग होती. खूप जेवढे रामायण आले आत्तापर्यंत, रामायणाचे जेवढे ॲडॉप्टेशन्स आलेत इंडियामध्ये, त्याच्यामध्ये जी वर्ल्ड बिल्डिंग मिसिंग होती ना, ती वर्ल्ड बिल्डिंग यांनी इतकी भारी पद्धतीत दाखवली ना, त्याच्यामुळे ट्रेलर बघताना ती मजा आली. ते युद्ध असेल किंवा इवन स्टार्टिंगचं सीन, लंकेचं सीन, जेव्हा तो घुसत असतो आतमध्ये, रावण आतमध्ये घुसत असतो तो सीन, किंवा एक ओव्हरऑल अयोध्या दाखवलेली आहे, अयोध्येचा तो आपल्याला एरियल व्ह्यू दिसतो. ह्या गोष्टी मिसिंग होत्या आधीच्या ॲडॉप्टेशन्समध्ये, त्या यांनी इतक्या भारी पद्धतीत दाखवल्या. त्याच्यामुळं आपल्याला तो ट्रेलर अजून एलिव्हेटेड होतो, त्याला तो अजून आपल्याला एक्सपिरियन्स होतो. VFXबद्दल बोलायचं तर ऑब्व्हियसली त्यांचं इन हाऊस प्रोडक्शन आहे, त्याच्यामुळे ते काम तर दिसूनच येतं, ते भारीच करणार. काही सीन्स आहेत जिथे फायर किंवा आग दाखवलेली आहे, ते मोस्टली थोडंसं ब्रह्मास्त्रसारखी फील होती त्या आगेला. म्हणजे जो इफेक्ट आहे दिलेला तो मोस्टली ब्रह्मास्त्रसारखा दिसतो, जशी आग आपण ब्रह्मास्त्रामध्ये बघितली आहे. पण ऑब्व्हियसली VFX कंपन्या जुने ॲसेट्स वापरतात, आणि ॲज अ VFX आर्टिस्ट ते मी अंडरस्टँड करू शकतो. पण हा जो एक राक्षस दाखवला ना, तो मला थोडाफार हल्कसारखा वाटला. मे बी त्यांनी जुनं मॉडेल एखादं हल्कचं वापरलं असेल त्याला स्ट्रक्चर करायला किंवा त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये. बट बाकी ओव्हरऑल बोलायचं गेलं ना, तर क्रिचर्सवर खूप भारी काम केलं आहे. त्यानंतर व्हिज्युअल्स तर बापच आहेत. कायच बोलू, इतकी मजा आली ट्रेलर बघताना. मी आता अजून 3-4 वेळा लूप करणार ट्रेलर, मग हा व्हिडिओ एडिट करून अपलोड करणार. सो स्टे ट्यून. भाई मी आता ड्यून्सडे आणि रामायण तिन्हीसाठी फुल एक्साइटेड झालो आहे, कारण तिन्हीचे इतके बाप ट्रेलर आलेत ना, आणि तिन्ही पिक्चर्स राडा घालणार आहेत. सो मग तुम्हाला कसा वाटला हा ट्रेलर तुम्ही सांगा. खरंच मी तर रडलो आहे ट्रेलर बघताना प्रॉपर. पण तुमचे काय इमोशन्स होते, तुम्हाला कसं वाटलं हे रिप्रेझेंटेशन नवं आपल्या रामायणाचं, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जय श्रीराम.